नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी राजकीय आहे। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचं नवं मशाल गीत आता तयार झालंय। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मशाल गीत लॉन्च होणार आहे। संगीतकार राहुल रानडे यांच्याकडून मशाल गीत संगीतबद्ध करण्यात आलंय। लोकसभेत प्रचारासाठी मशाल गीत तयार करण्यात आलेलं होतं। त्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याला। दिनेशजी, विधानसभा निवडणुकीत शिवसेना युबीटीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून नवं मशाल गीत तयार करण्यात आलं आहे। आज दुपारी शिवसेना भवनात या मशाल गीताचा लॉन्चिंग सोहळा उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडतोय। त्यासाठीच आज शिवसेना भवनात दुपारी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होते। संगीतकार राहुल रानडे यांनी हे नवं मशाल गीत संगीतबद्ध केलं आहे। लोकसभा निवडणुकीतही मशाल गीत लॉन्च करण्यात आलं होतं आणि या गीताच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता। आज या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे या नव्या मशाल गीताचं लॉन्चिंग करतीलच, पण विविध राजकीय विषय, विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील राजकीय विषयांवरही उद्धव ठाकरे त्यांची प्रतिक्रिया किंवा मतं व्यक्त करण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि सीट शेअरिंगचा फॉर्म्युला किंवा त्या अनुषंगाने जे येणारे प्रश्न आहेत त्यावरही उद्धव ठाकरे हे उत्तरे देतील। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रसार माध्यमांचे या पत्रकार परिषदेकडे लक्ष राहिलेलं, कारण अजूनही महाविकास आघाडीचं अधिकृतरित्या जागा वाटप जाहीर झालेलं नाही। त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण शिवसेनेचं नवं मशाल गीत कसं असू शकेल याबद्दलही उत्सुकता आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात मशाल गीतानं शिवसैनिक आणि शिवसेना उमेदवारांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं होतं। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या